नमस्कार. विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज मी खीर दाखवते, ती एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे तुम्ही मोठ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अशी रव्याची खीर तयार करू शकता. तर इथे बघा, आपण 2 चमचे तूप टाकले आणि जो खपली गहू असतो ना, तर त्याचा मी रवा वापरलाय. हा जाड, ह्याच्यापेक्षा बारीक सुद्धा रवा असतो एक साईज. तर मी जाड रवा वापरलाय हा बघा इथे. आणि 2च चमचे तूप टाकले. आणि ह्या रव्याला ना जास्त भाजायचं नाही. म्हणजे आपण जो प्रसादाला रवा भाजतो ना, तेवढं भाजायचं नाही, त्याच्यापेक्षा थोडं कमी भाजायचं. आणि तूप सुद्धा अगदी 2 चमचे वापरले. प्रसादाला आपण 1 वाटी रवा तर 1 वाटी तूप वापरतोय. आणि हा बघा, ह्याच्यात तुम्हाला दिसत असेल एक एक कण की थोडासा व्हाईट झालाय बघा, असा पांढरा. त्याच्यामुळे रवा आपला भाजलाय इथे. तर आता आपण ह्याच्यात उकळतं पाणी टाकायचं आणि गॅस बारीक करायचा. ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चांगला हा रवा फुलेपर्यंत आपण असा शिजवून घ्यायचा. फक्त आपण ह्याच्यात 2 चमचे तूप, पाणी टाकले आणि रव्याला शिजू देत. झाकण मारून आपण बारीक गॅस करून ठेवूया. तो शिजणार आहे. मध्ये मध्ये थोडंसं ढवळून बघायचं, नाही तर लागेल. इथे बघा, आपण खोबरं, जिरं आणि हळद टाकून खोबरं वाटून घेतले. इथे आपला रवा छान असा फुललाय आणि शिजला सुद्धा आहे. बराच वेळ मी ठेवलेला ह्याला, किमान 15 मिनिटं तरी. तर इथे बघा, आपण जे वाटलेलं वाटण आहे ते टाकतोय आणि ह्याच्याबरोबर आपण 1 वाटी गूळ टाकतोय. आता आमच्या घरी जितकं गोड लागतं तेवढं मी गूळ टाकलंय. तुम्ही चेक करून कमी जास्त गूळ करू शकता. आणि व्यवस्थित असं बघा, आपण ढवळून घेऊया. कमी जास्त पाणी लागलं तुम्हाला तर गरम पाणी टाका, पण थंड टाकू नका, नाहीतर मग चव बिघडणार. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे, कारण गोडाच्या पदार्थात थोडं मीठ पाहिजे. हळद पण कमी वाटली म्हणून मी टाकली आहे. आणि हे जे मी पान टाकते हे केशरचं काम करतं, कारण केशरने जी चव येत नाही ती ह्या हळदीच्या पानाने येते. हे आमच्या कोकणातलं केशर आहे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका, नसेल तर केशर टाकू शकता. आणि केशर नसलं तरी सुद्धा खीर छानच लागणार आहे. तर ह्या हळदीच्या पानामुळे ना ही खीर अगदी अप्रतिम बनली होती. तर इथे बघा, मी काही ड्रायफ्रुट्स होते तर ते टाकलेत तुपात भाजून. तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका, नसतील तर नाही टाकले तरी सुद्धा चालतील. त्याच्यामुळे 2 चमचे अजून तूप गेले. त्याच्यामुळे ह्या खिरीचा खमंगपणा किती वाढलाय तो बघा. आणि आपण हळदीचं पान टाकलंय त्याच्यामुळे घरात तर वास अक्षरशः दरवळत होता. शेजारी पाजारी सुद्धा मागायला येतील. आता मी दूध ना कधीच एकदम टाकत नाही, पण तुम्हाला दाखवायला म्हणून मी खिरीत दूध टाकले. पण खीर जर अशी कोमट झाली ना कीच टाकायचं, उकळत्या खिरीत दूध टाकायचं नाही, नाहीतर मग फुटणार. आम्ही शक्यतो काय करतो, जेव्हा खायला घेतो ना तेव्हाच दूध टाकतो. तर इथे अशी आपली ना रव्याची खीर तयार. धन्यवाद.